श्री शिवलीलामृत अध्याय 11वा. चला तर आपण आता अध्यायाला सुरुवात करू. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जय शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनदिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्याशी नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर ती जीवभाऊ. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप मनोणी. त्यावरोणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24. 6 करणी पुण्य विशेष, बांधिता आणि दोष सर्वता. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजिता भाग्य विशेष, पंचमुखी षडमुखी अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणी जय शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परण पावन, इतिहास ऐका याविषयी. काश्मीर देशीचा नृप पावन. नामविधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान. परम चतुर पंडित, प्रजा दायात भूसर. धन्य म्हणती तोची राजेश्वर, लांछना घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदभाषिणी. पूर्व दत्ते ऐसे लादिजे कामिनी, सूत सभाग्य विद्वान गुणी. विषय सुकृते पाविजे, गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. भक्ताक्षभाशिली शास्त्रज्ञ सुरसपार. विशेष सुकृते लाईजे, श्रोता सप्रेमे चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते पाप होय, असो तो भद्रसेनानी प्रधान. बहुत करिता अनुष्ठान, दोघाशी झाले नंदन. शिवभक्त उपजताची, राजपुत्र नाम सुधर्म. प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निसीम. सावधान शिवध्यानी, बाळे ओणी सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुवामंगळ. त्याची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमर. लेविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर. नाना प्रकारे लेविती, तव ते बाळ दोघे जण. सर्व अलंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण. भस्मचर्चिती सर्वांगी, आवडे सर्वदा एकांत. श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी सत्य. पाहणे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करीती राव प्रधान. यासका नावडे वस्त्रभूषण, करीत्री रुद्राक्ष भस्मधारण. सदा संस्मरण शिवाचे, विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती. मागुती वस्त्रे भूषण लेविती, ते सवेची ब्राह्मणाशी अर्पिती. घेती मागुती शिव दीक्षा, शिक्षा करिता बहुत. परी तेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराशर. सवे वेष्टित ऋषीचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वय पायनाचा जाणिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. तो वशिष्ठाचा नातू तत्वता. राक्षस सत्रज्ञेने केले, जेवी मनुष्य वागती अपार. तैसेच पुरी होते रजनीचर, ते प्रतिकैवारे समग्र. जाळीले सन्न करोनिया, जनमे जय सर्प सत्र केले. ते आस्तिकेमध्ये चिराविले, पराशराशी पूल स्थिने प्रार्थिले. मग वाचले रावणाधिक, विरंचसी दटावून क्षणमात्रे. प्रतिसृष्टी केली विश्वमित्र तेवी. पितृकैवारे पराशरे, वादी जर्जरपै केले. ते सांगावे समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, ये कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्यांचा नातू तो होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार. घरा आणला जाणून, राव प्रधान सामोरे धावती. साष्टांग नमुनी घराशी आणिती. षोडशोपचारे पूजिती, भावची चित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघी कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवांचे. नावडती वस्त्रे अलंकार.
रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आडुडावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमारानुनी गुरुप्रती दाखवले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहून कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित होऊन रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा आढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजसा चंद्र रश्मी समप्रकाश शय्या जिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महर्षी खिल्लारे बहुत वाजी गजघरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोली ती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य घेती घरा वेश्या असोनी प्रतिवता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासी वश्य नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशील उदारभूत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी